विश्व हिंदू परिषदेची स्थापना 29 ऑगस्ट 1964 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभदिनी भारताच्या संत शक्तीच्या आशीर्वादाने मुंबईत चिन्मय मिशनच्या पवई येथील सांदीपनी आश्रमात झाली। हिंदू समाजाचे संघटन करणे, हिंदू धर्माचे रक्षण करणे आणि समाजाची सेवा करणे हे विहिपचे उद्दिष्ट आहे। संपूर्ण भारतातील लाखो गावांमध्ये आणि शहरांमध्ये विश्व हिंदू परिषद एक मजबूत, प्रभावी, स्थिर आणि सतत वाढणारी संघटना म्हणून ओळखली जाते। आज मितीस आरोग्य, शिक्षण, स्वयं सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रांमध्ये 4277 हून अधिक सेवा प्रकल्पांद्वारे विश्व हिंदू परिषद समरस हिंदू समाजाची वीण घट्ट करीत आहे। विश्व हिंदू परिषदेच्या सर्वसमावेशक व्यासपीठाचा उपयोग हिंदू समाजाच्या कल्याणासाठी कसा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 1969 साली उडुपी येथे कर्नाटक राज्य विश्व हिंदू परिषदेचे 2 दिवसीय अधिवेशन झाले। या अधिवेशनात 4ही शंकराचार्यांसमवेत उपस्थित असलेल्या सर्व संतजनांनी हिंदवा सहोदरा सर्वे न हिंदू पतितो भवेत, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता, अर्थात सर्व हिंदू माझे बांधव आहेत, कोणीही हिंदू पतित नाही, मी हिंदू धर्माच्या रक्षणाची दीक्षा घेतली आहे आणि समानता हा माझा मंत्र आहे असा ठराव एकमुखाने व एकमताने मंजूर केला आणि उपस्थित प्रतिनिधींनी या ठरावाचे टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात हर्षभराने स्वागत केले। 4ही शंकराचार्यांच्या मुखाने हिंदू धर्मात उच्च नीचतेला कोणतेही स्थान नाही, त्याला कोणताही शास्त्राधार नाही अशी घोषणा होणे ही ऐतिहासिक घटना आहे। असंभव वाटणाऱ्या या अलौकिक घटनेला मूर्त स्वरूप देणाऱ्या विश्व हिंदू परिषदेला स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा।